साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड आणि लिमये निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनवाणी पायाने चालणे आणि त्यामुळे होणारे फायदे हा सुंदर असा उपक्रम घेण्यात आला। यावेळी वैद्य मुकुंद लिमये यांनी प्रस्तावना केली। या प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितले की अनवाणी पायाने चालण्याचे फायदे किती आहेत। अनवाणी चालल्यामुळे असंख्य फायदे होतात। आपल्या शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित होते, आपल्या शरीराचे पोश्चर सुधारते व आपलं शरीर सुदृढ राहते। आपल्या शरीरातील सगळे महत्त्वाचे पॉईंट आपल्या पायामध्ये आहेत। त्याचे ॲक्युप्रेशर झाल्यामुळे आपण व्यवस्थितरित्या निरोगी आयुष्य जगू शकतो। हे निरोगी आयुष्य आपण पंचमहाभूताच्या साहाय्याने कसे जगले पाहिजे याविषयी सविस्तर असे विवेचन वैद्य मुकुंद लिमये यांनी केले। या ॲक्युप्रेशर ट्रॅकचा वापर सगळ्यांनी चप्पल किंवा बूट न घालता करावा याविषयी त्यांनी आपले मत मांडले। तसेच इथे कायमस्वरूपी आपल्याला एक फलक लावता येईल का, जेणेकरून इथे चालताना लोक या ॲक्युप्रेशर ट्रॅकवर अनवाणी पायाने चालतील, असा सल्ला वैद्य मुकुंद लिमये यांनी दिला। लिमये निसर्गोपचार केंद्राने आतापर्यंत 100च्या वर मोफत आरोग्य शिबिर घेतले आहेत। मात्र हा एक आगळावेगळा उपक्रम लिमये निसर्गोपचार केंद्र व रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड यांच्या वतीने घेण्यात आला। यावेळी 92 बिग FM RJ पल्लवी यांनी लिमये निसर्गोपचारचे कार्य किती महत्त्वाचे आहे याविषयी माहिती दिली। तसेच लिमये निसर्गोपचार केंद्र व रोटरी यांच्या माध्यमातून जो अनवाणी चालण्याचा उपक्रम आहे त्या उपक्रमाविषयी शुभेच्छा दिल्या। तसेच फलक देखील लावा असा सल्ला देखील दिला। यावेळी सर्व रोटरी मेंबर उपस्थित होते। यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईडचे अध्यक्ष रोटेरियन स्वाती मनसावाले, सचिव रोटेरियन संजय अजय सोंडकर, रोटेरियन अतुल चव्हाण, रोटेरियन जयश्री चव्हाण, पोरवाल सर, रोटेरियन जयेश पटेल, रोटेरियन राजन ओरा, रोटेरियन राजेश भुतडा, तसेच हेमलता शिंत्रे, रोटेरियन उदय शिंदे, मीना शिंदे, कृष्णा हनगल, करंदीकर, काशीद, अनुराधा धूत, श्रीकांत राऊत, प्रभाकर दावरकोंडा, योगिता मॅडम, तसेच योग निसर्गोपचाराचे अनेक योगा मंडळाचे सदस्य देखील उपस्थित होते। किमान 200 लोकांनी अनवाणी चालण्याचा लाभ घेतला। आभार प्रदर्शन रोटेरियन जयश्री चव्हाण यांनी केले। आपले जे माननीय प्रधानमंत्री ते चालताना दाखवलं होतं, तर हा ॲक्युप्रेशर जो बनवलेला आहे तर त्याचा सोलापुरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या ट्रॅकचा उपयोग करावा। मात्र ह्या ट्रॅकवर आपण चप्पल किंवा बूट घालून चालत असतो, त्याच्याऐवजी आपण पायाला जर मोकळा श्वास दिला तर हे जे तुम्ही बघताय तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही थोडेसे ओबडधोबड आहेत, जे दगड आहेत, त्याच्यामुळे काय होतं तुमचा की जे रक्ताभिसरण आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे ते फास्ट होतं आणि त्यानुसार आपण जर चालायला शिकलो केलो तर ॲक्च्युली इथं जो ट्रॅक आहे तो आता मला माहीत नाही, ॲक्च्युली 8मध्ये ट्रॅक पाहिजे, पूर्ण 8मध्ये जर तुम्ही फिरलात तर तुमचं पोश्चर व्यवस्थित राहतं। मेन आणि मुळात एक आपली संकल्पना असतं की जाड आणि बारीक असं काही नसतं। सगळ्यात महत्त्व तुम्ही फ्लेक्झिबल आहात की नाही। तुम्ही गोविंदाला बघितलं तर तो खूप फ्लेक्झिबल आहे, जाड आणि ह्याचा प्रश्न नाही सर, आपण फ्लेक्झिबल आहोत की नाही। तर ते 8मध्ये जेव्हा तुम्ही हिंडता ना तेव्हा तुमचं पोश्चर व्यवस्थित राहतं, तुमचं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं, तुमच्या शरीरातले जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ऑर्गनचे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुमच्या पायात येतात। त्या पॉईंटला काय होतं माहिती आहे का, प्रेशर व्यवस्थितरित्या पडलं तर रक्ताभिसरण होतं। त्या 24 तासामध्ये तुम्हाला कधी हार्ट अटॅक येत नाही। त्या 24 तासामध्ये कुठलं काहीच म्हणजे हल्ली खूप मोठी समस्या झाली हार्ट अटॅक येणं किंवा पॅरालिसिस अटॅक येणं करणं। तर हे जो आहे केवळ 10 मिनटं द्यायचे तुम्हाला, तुमच्या रोजच्या जीवनातले केवळ 10 मिनटं तुम्हाला द्यायचे आहेत। आज त्याचं एक उत्तम तुम्हाला उदाहरण देतो। प्राणी कधी आजारी पडतो का? प्राणी कधी चप्पल घालतो का? नाही, कारण त्याची जमिनीची नाळ त्याची जुळलेली आहे त्या प्राण्याची, म्हणून प्राण्याला कधी BP नसतो, काही नसतं, कधी आजारी पण पडत नाही। मात्र आपण आहोत की बूट घालतो, चप्पल घाला, त्याच्याबद्दल नाही, पण अर्धा 1 तास तरी त्याला मोकळा श्वास द्या तुम्ही। जेव्हा तुम्ही प्रवास करताय, बरोबर आहे, प्रवास करताय 5 तासाचा प्रवास आहे, 5 तास बूट कशाला घालताय? बूट काढून ठेवा ना तुम्ही, तेवढं तर करू शकता तुम्ही। अगदीच सगळं मशीनप्रमाणे का वागताय तुम्ही? ते बूट काढा तुम्ही, 5 तासांनी परत घाला। जेव्हा तुम्हाला जिथं जायचं तुम्हाला माहिती स्टेशन पुणे केव्हा येणार आहे, हडपसरला घालू शकता तुम्ही, हडपसरला तुम्ही बूट घालू शकता। अशा पद्धतीने जर आपण आपल्याला लावून घेतली सवय तर आपल्या पायाला देखील मोकळा श्वास मिळेल आणि त्याचा आनंद मी सांगण्यापेक्षा अंधानुकरण करू नका।
खरोखर ते बघा. मी जे सांगतोय ते ह्या ट्रॅकवर तुम्ही चाला, ते चालून मला त्याचा जो अनुभव आहे, फीडबॅक, तो तुम्ही भरून द्यावा. कारण हे कार्य माझ्यापुरतं मला मर्यादित ठेवायचं नाही, तर अनेक लोकांपर्यंत ते पोहोचवायचं आहे. कारण की आज काळाची गरज आहे. माझा रेडिओ भूमीला देखील कार्यक्रम होता सकाळी 7 ते 7:05 आपले आरोग्य आपल्या हातात. त्या देखील मी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण ह्या पद्धतीने पंचमहाभूताचं जर हे हवा आहे, पाणी आहे, तुम्हाला जेव्हा कधी कंटाळा आला असेल, तुम्ही फक्त पाणी चेहऱ्यावर मारून घ्या, तुम्ही किती फ्रेश व्हाल बघा. तुम्हाला बाकी कुठल्या गोष्टीची गरज नाही. गोळ्या, औषध, इंजेक्शन आपण विनाकारण ह्याच्यामध्ये पडलो आहोत. यातून बाहेर पडा. आम्ही अशा शोधात असतो की आम्हाला कोण माणसं मिळतील की ज्यांच्याकडून भरपूर आम्हाला ज्ञान मिळू शकेल, आणि ते कुठेतरी लपलेलं असतं ज्ञान. म्हणजे तोच खरा कस असतो आमचा, की शोधण्यासाठी अशी माणसं. आता मला सांगा, आपल्या सोलापूर धार्मिक वातावरण जास्ती आहे. नवरात्रीमध्ये अगदी लहान लहान मुलं पण बिना चपलीचे चालायला लागतात. मग त्यामागे खरं कारण काय आहे? ठीक आहे, धार्मिक आहे, तुम्ही नवरात्र असतं घरी, देवीची प्रतिष्ठापना केलेली असते, पण तुम्ही चालत असताना त्याचे काय फायदे होतात, काय तोटे होतात, याविषयी थोडंसं मला वाटलं की आपण जाणून घ्यावं. मग मी सरांना कॉन्टॅक्ट केला. सर, तो डे असतो ही पुढची गोष्ट आहे, कारण ते डेज वगैरे असतातच, पण मी म्हटलं जर 9 दिवस किंवा कोजागिरी पौर्णिमेला पण अनेक जण चालत जातात बिना चपलीचं, तर मग काय कारण आहे ना? आपल्याकडे एक समाज, सो कॉल्ड समाज आहे आपल्याकडे. बघताना त्या माणसाला वरून खालपर्यंत असं बघत असतो की अरे तुम्ही चप्पलच घातली नाही आहे, अरे त्याचं ड्रेसिंग कसं आहे, त्याच्यावरून आपण जज करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी हा विचार केला आहे का तुम्ही, शेतात राबणारे, आज ताप आला ना उद्या बरे होतात. मी स्वतः बघितले आमच्या शेतात हे करणारे, त्यांना काही नाही, थंडी, वारा, ऊन, पाऊस, कारण ते ढेकळातून चाललेले असतात. ऑलरेडी त्यांचे ॲक्युप्रेशर पॉईंट जे असतात ते ॲक्टिव्ह झालेले असतात. आपण कधी बघतच नाही. लहान मुलगा जरी आपल्या घरात असेल ना, चला चला त्याला सॉक्स घाला, चला चला त्याला हे करा, म्हणजे कुठेतरी आपण सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतो, पण आपण जेवढं सिक्युअर करतोय ना तेवढं त्यांना जास्त घातक ठरवतोय. त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं वाटतं. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे हा सुंदर ट्रॅक आहे, पण मी जशी अनभिज्ञ होते किंवा मला जसं माहिती नव्हतं, तसं महानगरपालिकेला एक रिक्वेस्ट करून इथे जर या ट्रॅकबद्दलचे फायदे किंवा एखादा हे लावला, फलक लावला. आत्ता बघा त्या आजी चप्पल घालून गेल्या, त्याच इथून विदाऊट चप्पल गेल्या असतं तर त्याचा फायदा त्यांना बेनिफिट झाला असा. आवर्जून उपस्थित राहिले. तसंच प्रमुख पाहुण्यांनी आपल्यासाठी खास वेळ काढला आणि अतिशय सुंदर असं त्यांनी माहिती दिली आणि बऱ्याच गोष्टींसाठी मार्गदर्शन केलं, आणि आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. रोटरी प्राईड आणि रोटरी